चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्या काही साबुदाण्याच्या पापड्या त्या कशा पद्धतीने बोलतात. तर पाण्याला उकळी करून घेतली, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं चवीपुरतं. हा साबुदाणा रात्री भिजत घातलेला होता बघा, एकदम सॉफ्टली भिजलेला होता सगळा. मग त्या उकळत्या पाण्यामध्ये मीठ घातल्यानंतर पूर्णला पूर्ण 2 किलो साबुदाण्याचं बनवलेलं आहे आपण. त्याच्याप्रमाणे 1 कळशी भरून म्हणजे 5 लिटर एवढं पाणी घेतलेलं आहे आणि 2 किलो आलू याच्यामध्ये खिसलेले आहेत. आपण आपल्या प्रमाणानुसार घेऊ शकतो. जर आपल्याला जर जास्त घ्यायचे असतील तर जास्त पण घेऊ शकतो, कमी घ्यायचे असतील तर मग ते शिजेपर्यंत मस्त मी स्वयंपाक करून घेतला. बटाट्याची भाजी, खीर आणि पोळी बनवली होती. मग हा मस्त शिजून तयार झालेलं होतं. मग त्याच्यामध्ये आपण ते आलू खिसलेला टाकला साबुदाण्यामध्ये. मग त्याच्यानंतर पांगून घेतले. आद्विकची काहीतरी मस्ती अशी चाललेली होती आणि खूप मस्त अशा पापड्या झालेल्या त्या वाळून मस्त, कारण 2-3 दिवस ऊन द्यावं लागलं त्याला. तळल्यानंतर बघा किती खूप छान आणि कुसकुशीत झाल्या होत्या, की तेल पण त्याच्यामध्ये खूप राहिलेलं नव्हतं. एकदम मस्त झालं. चलो बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा.